विठुरायाचं अलौकिक रूप तर ज्ञानियांना माहित होतं, पण वारी नक्की काय याबद्दल त्यांनाही आकर्षण होतं. मग ज्ञानिया वारीला गेले. नामदेवाचा देवाशी चाललेला सुखसंवाद त्यांनी पाहिला. कसा होतो तो सोहळा, निरूपण ऐकूयात हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांच्याकडून. ज्ञानेश्वर महाराजांना हे जेव्हा जाणवलं, ज्ञानेश्वरी काय, अमृतानुभव काय आणि हरिपाठ वगैरे ग्रंथ लिहिले, मग जाणवलं की आपण एकदा पंढरपूरला जावं. नामदेवरायांच्या बरोबर पंढरपूरला पंढरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं. नामदेवरायाला बघून मोठ्या कौतुकाने म्हणाले, त्यांचं नामदेवरायाचे पांडुरंगाचे संवाद बघितले. बरं का, नामदेवरायाला प्रेमा पंढरायाचा तू प्रेम भांडारी असा शब्दाने कौतुक केलं. पांडुरंगाला बघितल्यावर आनंद झाला आणि काय अभंग सुचला असेल. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बहुत सुकृताची जोडी. विठ्ठलाची भेट होणं ही साधी सुधी गोष्ट नाही. सखीला सांगतायत, कोणालाही सांगून जमत नसतं. रूप पाहता लोचनी, हे सखे सुख झाले हो साधनी. हे बघा, ज्याला जी गोष्ट आवडत नाही त्याला सांगायला जाऊ नये. म्हणून पंढरीच्या वारीचं वर्णन सुद्धा ज्यांना आवडतं त्यांना सांगावं. आलं का लक्षात? ज्यांची ऐकण्याची तयारी आहे, आम्ही जाऊन आलो पंढरपूरला, बरं वा तुम्हाला जमतं एवढे दिवस फुकट घालवायला. आता कोणाचे कशात दिवस फुकट जातात हे ज्याचं त्याला ठरवू द्या ना. असो, तेव्हा वारकऱ्यांना असं वाटतं. एकाने मला विचारलं, तुम्हाला काय वाटतं? म्हटलं, आयुष्यामध्ये सार्थकी लागलेले दिवस म्हणजे पंढरीच्या वारीचे दिवस. जीवनाचं सार्थक वाटतं. वैष्णव वारकऱ्यांच्या संगतीमध्ये जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणून सर्वसामान्य जीवाला बरोबर घेऊन परमार्थाची वाटचाल करण्याकरता पंढरीची वारी निर्माण झाली. ती पूर्वीपासून होतीच, पण ज्ञानेश्वर महाराजांसारखा एक महात्मा जन्माला येतो तेव्हा त्याला एक निराळं काहीतरी वजन प्राप्त होतं. एक निराळी दृष्टी समा. अरे, माऊली जात आहेत वारीला, चला आपणही जाऊ. आळंदी पासून वारी निघाली. मला वाटतं आळंदीहून निघताना किती जण असतील? 4 जण असतील. गावातले कोणी आले का न आले मला माहिती नाही, पण वारीत जसे जसे गेले तसे तसे वारी वाढत गेली. पुण्याला मुक्काम केला असेल, म्हणजे पुणे होतं की नाही मला माहिती नाही, पण असेल असं गृहीत धरू. दुसरं काहीतरी स्थान होतं, तिथे वाढले. पुढे सासवडला वाढले, पुढे वाढले. वाढत 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 सध्या जर बघितलं तरी पंढरीची वारी म्हणजे एक महासागर आहे. आणि याच महासागराचे अर्थात वारीविषयीचे आणखी व्हिडिओ आणि अपडेटेड फोटो तुम्ही आमच्या वेबसाईटवर देखील पाहू शकता. तसंच YouTube आणि फेसबुकवर देखील तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. youtube.com/ibnlokmat.tv आणि facebook.com भेटी लागी जीवा यावर देखील तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. उद्या देखील तुमच्या समोर आम्ही हजर राहणार आहोत. नमस्कार. आता इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.